नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालय महादेवी संदर्भातील नांदणीच्या जैन मठाचं म्हणणं ऐकून घेणार। गुरुवारी 14 ऑगस्टला होणार सुनावणी। महायुती सरकारमधील गंभीर आरोप झालेले मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आक्रमक आंदोलन। कोल्हापुरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यापुढे राज्य सरकारला झुकावं लागेल, माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा विश्वास। कृषी विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी। अनियमितता आढळलेल्या 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती। आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा टप्प्यातील कामांबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली नाराजी। कामात प्रगती झाली नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल, नामदार मुश्रीफ यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। नांदणी मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीन वनतारा संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची सुनावणी करण्याला सरन्यायाधीश BR गवई, न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि AS चांदूकर यांच्या खंडपीठानं सहमती दर्शवली आहे। या प्रकरणाची सुनावणी आता गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नांदणीच्या जैन मठामध्ये माधुरी अर्थात महादेवी हत्तीन ही गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ होते। पेटा संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं महादेवीला गुजरातमधल्या वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर जैन मठाच्या व्यवस्थापनानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवत महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचे आदेश दिले। या आदेशानंतर तातडीनं कार्यवाही करत वनतारा व्यवस्थापनानं महादेवीला वनतारामध्ये नेल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला। लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली। नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते। आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महादेवीला परत आणण्यासाठी देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेत राष्ट्रपतींना महादेवीला पुन्हा जैन मठात आणण्यासाठी विनंती करण्यात आली। या व्यापक जनआंदोलनांची वनतारा आणि राज्य सरकारला दखल घ्यावी लागली। मुख्यमंत्र्यांनी नांदणी मठाच्या महास्वामींबरोबरच जिल्ह्यातल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुंबईमध्ये बैठक घेत महादेवीसाठी पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन लढाईमध्ये सरकार सहकार्य करेल अशी ग्वाही दिली। त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली आहे। सरन्यायाधीश BR गवई, न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि AS चांदूरकर यांच्या खंडपीठानं या याचिकेवरील सुनावणीसाठी सहमती दर्शवली आहे। गुरुवारी 14 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। महायुती सरकारमधील गंभीर आरोप झालेले मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी करत आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। आंदोलकांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झालेत। अशा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. याचाच भाग म्हणून कोल्हापुरातही ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी तावडे हॉटेल चौकात आंदोलनासाठी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी अचानकपणे महामार्गाच्या दिशेनं धाव घेत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थेट महामार्गावर पोहोचले आणि त्यांनी काही काळासाठी महामार्ग रोखला. पोलिसांनी त्यानंतर हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. राज्यातील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आंदोलन करतोय, भविष्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिला. आज महाराष्ट्रात 12 वाजता ह्या सरकारमधील जे 4 कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे 12 वाजवायचे आदेश आम्हाला दिलेले आहेत. आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने येऊन जे 4 मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे, बदनाम महाराष्ट्र केलेला आहे, या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागण्याने आम्ही एकत्र आलो आहोत. खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत, आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत, प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत, मुरली मनोहर जोशी दिसत आहेत, आम्हाला अडवाणी दिसत आहेत. आणि हे भाजप काम करत असताना ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे 4 कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला? म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला? म्हणून ह्या 4 मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे. भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्प्याटप्प्याने सुरूच राहील. भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांचा चुकीचा कारभार बघून येत्या निवडणुकीत जनतेनं सत्ता उलथवून टाकावी यासाठी आजचं आंदोलन करण्यात आल्याचं जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात, त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे, जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत, ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात, संजय शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो, संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर, हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे. यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाडावं. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संजय चौगुले, राजू यादव, वैभव उगळे, बाजीराव पाटील, सुरेश पवार, नवेज मुल्ला, भरत आमते, पोपट दांगट, अवधूत साळुखे, विराज पाटील, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, दिलीप शिंदे, रवी चौगुले यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. वाठारतर्फ वडगावच्या गायरानातील गट नंबर 113 ब मधील 7.5 एकर जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला देण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं दिलाय. हा आदेश तात्काळ रद्द करून गायरान जमीन गावाला मिळावी या मागणीसाठी आज वाठार गावात बंद पाळण्यात आला. बंद काळात निषेध फेरी काढत आदेशाची होळी करण्यात आली. जिल्हा प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 15 ऑगस्टपासून गावात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाठारतर्फ वडगाव गावच्या गायरानातील गट क्रमांक 113 ब मधील 34.66 आर इतकी जमीन मालकी हक्कामध्ये आणि 2 हेक्टर 66 आर इतकी जमीन नाममात्र ₹1 भाडे करारावर 30 वर्षांसाठी अशी 7.5 एकर जमीन अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 7/12 पत्रकी या संस्थेची नोंदही करण्यात आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामसभा घेत ग्रामस्थांनी शिक्षण संस्थेच्या नावावर झालेली गायरान जमीन पुन्हा गावाला मिळावी या मागणीचा ठराव केला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून संबंधित संस्थेनं काही
अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत 7/12 पत्रकी नाव नोंदवल्याचा आरोपही करण्यात येतोय. बोगस कागदपत्रांच्या आधारे 7/12 पत्रकी झालेली संस्थेची नोंद रद्द करावी, हा भूखंड पुन्हा गावाच्या नावावर करण्यात यावा, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज वाठार गाव बंद ठेवण्यात आलं. गायरान जमीन वाचवण्यासाठी संपूर्ण वाठार ग्रामस्थ एकवटल्यामुळं गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातले अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. वाठारमधून विविध मार्गांवर होणारी खाजगी प्रवासी वाहतूकही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे वाठार चौक परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. बंद काळात गावातून निषेध फेरी काढत वाठार चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत प्रशासनानं गावाला गायरान जमीन परत करावी अशी मागणी केली. आज या ठिकाणी बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ आंबप ह्या संस्थेनं आमच्या वटारची 7.5 एकर जागा जी 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर 2024पर्यंत जे चुकीच्या कागदपत्राच्या आदेशानं लाटलेले आहे, त्याच्याबद्दल आज ज्या जिल्हाधिकाऱ्यांचा जो झालेला आदेश आहे किंवा जे मागचं डी वळवी साहेबांचे जे आदेश आहेत ते आणि ज्या डायऱ्या आहेत, ज्या डायऱ्या चुकीच्या पद्धतीनं बोगस डायऱ्या घालून ज्या आदेश केला होता, त्या सर्वांची आज होळी करण्यासाठी गाव एकजुटीनं रॅली काढून इथं येऊन होळी केलेली आहे आणि आमची जागा आम्हाला परत मिळावं एवढंच आमच्या आजच्या ह्या रॅलीमध्ये किंवा बंदमध्ये हे आहे. नियोजन आमचं साखळी उपोषण नंतर जर नाही घेतलं तर परत उपोषण कलेक्टर ऑफिसला मोर्चा. प्रस्थापित धंदेवाईक ज्यानं या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज अनेक कॉलेज काढले आहेत आमच्या जमिनीवरती, त्या प्रवृत्तीचा प्रथमतः मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये आज ही आमची ठिणगी पडलेली आहे गावात. त्या ठिणगीचा भडाका एवढा मोठा होणार आहे की त्याची तो म्हणतो ना गावाला खारुटीसारखा उपयोग झाला आहे, खारुटीसारखी मदत झाली आहे. त्याची खारुटी आणि तो त्याची खारुटीची शक्ती घेऊन त्याने त्याच्या गावाला जावावं आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं जर दडपणा द्यायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर आम्ही देणार असं मी या ठिकाणी नमूद करतो. यावेळी उपसरपंच अश्विनी कुंभार, सुहास पाटील, राहुल कुंभार, सचिन कुंभार, रेश्मा शिंदे, रुक्साना नदाफ, महेंद्र शिंदे, नानासाहेब मस्के, राजहंस भुजंगे, जावेद कुरणे, शरद सांबारे, संतोष वाठारकर, राहुल पोवार, अनिल दबडे, संदीप पाटील, उमेश पाटील, PS पाटील, अजय मस्के, विजय माने सरकार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्यात 6 पदरीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होतोय. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या टप्प्यातील 6 पदरीकरणाचं काम जलद गतीनं करून कामात प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा शब्दात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुनावलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कागल तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल सातारा महामार्गाच्या कामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचे संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नामदार मुश्रीफ यांनी महामार्गाच्या सातारा ते कागल या टप्प्यातील 6 पदरीकरणाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी अपुऱ्या आणि संथ गतीनं सुरू असलेल्या कामांमुळे महामार्गावरून लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं सांगितलं. यामुळे कामात प्रगती दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरं जावा, अशा शब्दात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलं. कागल 5 स्टार MIDCतील गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या ओसवाल FM हॅमरले टेक्स्टाईल कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्यांबाबत तसंच कंपनीवरील कर्जाबाबत त्यांनी तातडीनं कार्यवाही करावी अशी सूचना केली. जिल्ह्यातील 29 प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींच्या जमिनींची मोजणी करून प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असं नामदार मुश्रीफ यांनी सूचित केलं.
नामदार हसन मुश्रीफ यांनी दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबतही चर्चा केली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील ऊसासह खरीप पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. एस न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित करत कृषी विभागाचं लक्ष वेधलं होतं. याची दखल घेत कृषी विभागानं रोग आणि कीड रोखण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन केलंय. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन राधानगरी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलंय. राधानगरी तालुक्यात झालेला जोरदार पाऊस आणि हवामान बदलांमुळे पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. मुख्यतः ऊसावर तांबेरा आणि करपा हा रोग आढळून आलाय, तर भुईमुग पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. रविवारी एस न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसारित करत कृषी विभागाचं याकडे लक्ष वेधलं होतं. या बातमीची दखल घेत राधानगरी तालुका कृषी विभागानं शेतकऱ्यांना रोगांची आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये ग्रामसभा आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचं नियोजन केलं आहे. शेतकऱ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घ्यावा असं आवाहन राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केलं आहे. राधानगरी तालुक्यामध्ये काही प्रमाणात ऊस पिकावरती तांबेरा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसंच काही भुईमुग पिकावरती हुमणी अळीचा देखील प्रादुर्भाव दिसून येत आहे. मी राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की त्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गावस्तरावर जी शेतकरी प्रशिक्षण आयोजित केली जातात त्या शेतकरी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून हुमणी अळी व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी जी काही औषध फवारणी सांगितली जाईल त्या औषधी फवारणीनुसार फवारणी करावी व अधिक माहितीसाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय राधानगरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करतो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी निघणारी नगर प्रदक्षिणा आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता भाविक मोठ्या संख्येनं या प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी ज्योतिबावरती नगर प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात येतं. या प्रथेनुसार आज सकाळी मुख्य ज्योतिबा मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर दक्षिण दरवाजातून नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी मार्गस्थ झाली. प्रभाकर भोरे गोरख डवरी हे पताका आणि विण्यासह दिंडीच्या अग्रभागी होते. सकाळी 9 वाजता दिंडी गायमुख तलावाच्या परिसरात आली. या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरामध्ये धार्मिक विधी केल्यानंतर दिंडी पुढं मार्गस्थ झाली. सकाळी 9 वाजता सुरू झालेली नगर प्रदक्षिणा दिंडी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान भाविकांनी ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित करण्यात आलेले अष्टतीर्थ आणि 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं. सलगपणे अनवाणी पायानं जमिनीवर न बसता भाविकांनी ही दिंडी पूर्ण केली. दिंडी दरम्यान येणारा शीण घालवण्यासाठी ज्योतिबाच्या नावानं चांग भलचं सातत्यानं गजर करण्यात येत होता. त्याचबरोबर भजन आणि गौरी गीत गात भाविक या नगर प्रदक्षिणेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता येत नाही अशा भाविकांसाठी ज्योतिबा डोंगराभोवती 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली आहे असं सांगितलं जातं. या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्यानंतर 4 धाम आणि काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं. तसंच आजच्या ह्या नगर प्रदक्षिणेला सुद्धा पौराणिक आधार आहे. तो असा केदारनाथ राज्याभिषेक पार पडल्यानंतर आई चिरपट अंबाने केदारनाथांना विचारलं की देवा तुमचं नाव आहे दीनानाथ, मग दीनानाथ या शब्दाला अनुसरून तुम्ही गोरगरीब भक्तासाठी त्याचा उद्धार होण्यासाठी तुम्ही काय केलंय, तर केदारनाथांनी त्यांना सांगितलं की गोरगरीब माणसाला एकतर त्याची परिस्थिती नसल्यामुळं 4 धाम यात्रा करणं शक्य होत नाही. त्यासाठी 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम यात्रा पूर्ण होण्यासाठी जी अष्टतीर्थ आहेत ती अष्टतीर्थ मी ह्या मैनागिरीच्या भोवती स्थापन केलेली आहे. आणि जर ह्या मैनागिरी त्याने परिक्रमा जरी केली
ही नगर परिषदेनं जर केली की नाही तर त्याला चारधाम यात्रा पुण्य मिळेल, एवढं हे या नगर परिषदेला महत्त्व आहे. ज्योतिबा डोंगराभोवती 15 किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी ही नगरदिंडी यमाई मंदिरात आली. या ठिकाणी आरती करून सुंठवडा वाटप करण्यात आला. त्यानंतर या नगर प्रदक्षिणा दिंडीची सांगता झाली. आबालवृद्धांनी या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता. नगर प्रदक्षिणा मार्गावर विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं. आज श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली होती. दी इचलकरंजी पॉवरलूम विवर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कॉम्रेड सदा मलाबादे यांचा अपमान केल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलाय. याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीनं आज महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं करण्यात आली. दी इचलकरंजी पॉवरलूम विवर्स असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेला माजी आमदार प्रकाश आवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार आवाडे यांनी कॉम्रेड सदा मलाबादे यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलंय असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केलाय. याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीनं आज इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड सदा मलाबादे, दत्ता माने, शिवगोंडा खोत, धनाजी जाधव, भाऊसाहेब कसबे यांच्यासह माकपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समिती आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांच्यात आज बैठक पार पडली. यावेळी समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीवर बॅरिकेड लावून महानगरपालिकेनं भाविकांना विसर्जनापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी केली. यावेळी महापालिकेच्या आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदू जनजागृती समितीबरोबरच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीला महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बॅरिकेड लावून भक्तांना गणेश मूर्ती विसर्जनापासून रोखू नये, न्यायालयानं कुठंही बॅरिकेड लावण्याचा आदेश दिलेला नाही असं सांगत गणेश मूर्तींचं विसर्जन पंचगंगा नदीतच व्हावं अशी भूमिका मांडली. सुशील भांदिगरे यांनी वर्षभर नाल्यांचं सांडपाणी नदीत मिसळत असतं, तर दुसरीकडं गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका पर्यावरण रक्षणाची भूमिका घेतं. महापालिकेची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप भांदिगरे यांनी केला. भाविकांचे धार्मिक अधिकार हिरावून घेऊन बॅरिकेड लावले जातात, त्यामुळे भाविक आक्रमक होऊन बॅरिकेड तोडून विसर्जन करतात. याचा अभ्यास प्रशासनानं करायला हवा असं मत दीपक देसाई यांनी नोंदवलं. या बैठकीला उदय भोसले, संभाजी साळोखे, राजेंद्र तोरसकर, विकास जाधव, शरद माळी, आशिष लोखंडे, योगेश केरकर, निरंजन शिंदे यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मत चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा. राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लोकसभेत सुधारित आयकर विधेयक सादर. खासदार वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीनं सुचवलेल्या सर्व शिफारशींचा विधेयकात समावेश. आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या धमकीवर भारताचं सडेतोड उत्तर. भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय. सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता. मध्य प्रदेशात भीषण अपघात. जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी.
खासदार संजय राऊत यांचा घणाघात. निवडणूक आयोग हा दुतोंडी गांडूळ असल्याचाही केला आरोप. वाघ नख्यानंतर आणखी एक ठेवा महाराष्ट्रात. नागपूरच्या रघुजीराजे भोसलेंची लंडनमधील तलवार हस्तांतरित. पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात. 9 महिलांचा मृत्यू, 20 महिला भाविक जखमी. 11वी प्रवेश प्रक्रियेतील ओपन टू ऑल फेरीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पेशल राऊंड 1 ची मुदत आज सायंकाळी 6:30 वाजता संपली आहे. या फेरीमध्ये 17,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय. उद्या स्पेशल राऊंड 2 साठीच्या रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 30 जुलैपासून 11वीसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यात विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांच्या 66,010 जागा आहेत. या जागांसाठी एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये चौथ्या फेरीअंती 25,900हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. 5व्या म्हणजेच ओपन टू ऑल या फेरीला 6 ऑगस्टपासून सुरुवात झाली. 8 ऑगस्टपर्यंत या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत होती. मात्र नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणांमुळे ही मुदत 11 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आज सायंकाळी ही मुदत संपली. या स्पेशल राऊंड 1 अंतर्गत 17,025 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. आतापर्यंत एकूण 44,108 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केलेत. उद्या सायंकाळी ओपन टू ऑल स्पेशल राऊंड 2 साठीच्या रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबतच्या हरकतींवरील निकाल आज सोमवारी प्राप्त झाला. उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयांच्या ठिकाणी हा निकाल प्रसिद्ध होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेबाबत 141 हरकती दाखल झाल्या होत्या. 5 ऑगस्टला पुणे विभागीय आयुक्तांकडे या हरकतींवर सुनावणी झाली. या हरकतींवरील सुनावणीचा निकाल आज महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी स्वीकारलाय. उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच प्रत्येक तहसीलदार कार्यालयांच्या सूचना फलकांवर या हरकतींवरचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्टला जिल्हा परिषद मतदारसंघांची अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्रभाग रचनेबाबत 128 आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत 13 अशा एकूण 141 हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 70 हरकती या हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनांबद्दल होत्या. त्याखालोखाल करवीर तालुक्यातून 36 हरकती दाखल झाल्या होत्या. ढोल ताशांचा ठेका आणि हलगीच्या कडकडाटात शनिवार पेठेतल्या SP बॉईजच्या कोल्हापूरच्या चिंतामणी गणरायाचं रविवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झालं. बिंदू चौकातून कोल्हापूरच्या चिंतामणीची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर आलाय. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मुंबईहून आकर्षक गणेश मूर्ती तयार करून आणतात. गेल्या 8-10 वर्षांपासून शनिवार पेठेतील SP बॉईज ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सवासाठी मुंबईतील मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांच्याकडून मूर्ती तयार करून घेतली जाते. यावर्षीसुद्धा मूर्तिकार दिघोळे यांनी SP बॉईजच्या चिंतामणी गणरायाची 23 फूट उंचीची आकर्षक मूर्ती तयार केली आहे. रविवारी सायंकाळी SP बॉईजच्या कोल्हापूरच्या चिंतामणी गणरायाचं कोल्हापुरात आगमन झालंय. बिंदू चौकात गोविंद पथकानं 6 थरांची सलामी दिल्यानंतर कोल्हापूरच्या चिंतामणीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजर, हलगी घुमका आणि कैताळाच्या ठेक्यावर उत्साहानं भारलेले गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. बिंदू चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी मार्गे शनिवार पेठेत आली. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत पाटील, उपाध्यक्ष विलास चव्हाण यांच्यासह गौतम काकडे, अक्षय कोकाटे, शिवतेज पाटील, संकेत अत्तिगरे, सौरभ कोकाटे, ऋतुराज पुंगावकर यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि CCTV कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी मनसेनं केली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. इचलकरंजी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेले CCTV कॅमेरे बंद आहेत, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि शहरातील CCTV कॅमेरे कार्यान्वित करावेत अशी मागणी मनसेनं केली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. यावेळी प्रतापराव पाटील, राजेंद्र निकम, नितीन फडके यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथले शेतकरी पोपट ज्ञानू यादव यांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. कोडोली पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. कोडोली इथले पोपट यादव हे रविवारी दुपारी जनावरांना गवत आणण्यासाठी शेताकडे गेले होते. गवत आणल्यानंतर जवळच असलेल्या बिचकर यांच्या विहिरीवर ते हातपाय धुण्यासाठी गेले. तोल जाऊन ते विहिरीत पडले. पोहता येत नसल्यानं यादव विहिरीमध्ये बुडाले. रविवारी विहिरीमध्ये त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर रात्री कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकानं यादव यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर यादव यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोडोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. कसबा बावड्यातील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी DY पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता आणि CHR श्रीलेखा साटम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कसबा बावड्यातील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या विविध अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. या पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला DY पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, CHRO श्रीलेखा साटम, DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता यांनी आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वप्न वेगवेगळी असतात. मुलांची स्वप्न साकारण्यासाठी आई वडील प्रयत्न करतात. आता विद्यार्थ्यांनी कष्ट करून जीवनात यशस्वी व्हावं आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं असं आवाहन केलं. येत्या काही वर्षांमध्ये DY पाटील ग्रुपच्या माध्यमातून एक चांगले इंजिनियर आणि जबाबदार व्यक्ती बनवण्याचं काम आम्ही करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लागणारं सर्व सहकार्य आणि सुविधा DY पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जातील अशी ग्वाही डॉक्टर गुप्ता यांनी दिली. CHRO श्रीलेखा साटम यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी DY पाटील ग्रुप प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच छोटी मोठी नोकरी करावी, त्यातून चांगला अनुभव मिळेल असंही त्यांनी सूचित केलं. संभाषण कौशल्य विकसित करण्यावर भर द्या, वाचनाची आवड निर्माण करून स्वतःला प्रगतीकडे न्या. भविष्यात AI जनरेटेड कोर्सेस सुरू होणार आहेत, त्यामुळे संगणकाचं ज्ञान आत्मसात करा असं आवाहनही साटम यांनी केलं. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकच्या माध्यमातून अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. विद्याभ्यासाबरोबर कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पॉलिटेक्निकच्या वतीनं करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना चांगल्या रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठीही विशेष प्रयत्न केले जात असून विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून पॉलिटेक्निकची वाटचाल सुरू असल्याचं डॉक्टर नरके यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांचे पहिले पालक आईवडील आहेत, तर दुसरे पालक DY पाटील पॉलिटेक्निकचं संपूर्ण स्टाफ आहे असं नमूद करत दोन्ही पालक मिळून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडवतील असा विश्वास डॉक्टर नरके यांनी व्यक्त केला. यावेळी 10वीमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक PG शिंदे, प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक SV शिंदे, रजिस्ट्रार महेश रेणके, प्राध्यापक अक्षय करपे, प्राध्यापक शीतल साळुंखे, प्राध्यापक अजय बंगडे, राजा लस्कर यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राधानगरी तालुक्यातील राशिवड येथील नागेश्वर आणि घोटवड येथील स्वयंभू मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. राशिवड येथील शिवमंदिरात माजी उपसरपंच अनिल वाडकर आणि त्यांच्या पत्नी पूनम वाडकर यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. भोगावती घोटवडे मार्गावरील स्वयंभू मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं.
शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सांगलीच्या गायत्री पंढरीनाथ रेळेकर या विद्यार्थिनीनं वसतिगृहातील खोलीमधील पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. गायत्री MA भूगोलच्या पहिल्या वर्षात शिकत होती. राजारामपुरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापूर जिल्ह्यातील अनियमितता आढळलेल्या 12 परवानाधारक कृषी सेवा केंद्रांवर कोल्हापूर कृषी विभागानं परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. शेतकरी वर्गातून या कारवाईचे स्वागत होत असून काळबेरं करणाऱ्या कृषी सेवा केंद्र संचालकांचे धाबे दणाणलेत. काळबेरं केलं, 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले. केंद्र सरकारनं अनुदानित खतांची विक्री करताना ती ई-पॉस यंत्राद्वारेच करावी असं बंधनकारक केलंय. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांकडून या नियमाचं पालन होत नसल्याचं कृषी विभागानं केलेल्या पाहणीमध्ये आढळून आलंय. यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील अशा 12 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलंय. जिल्ह्यामध्ये जे अनुदानित खते आहेत जसे युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, DAP यांची ई-पॉस मशीन म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनेच विक्री करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. तपासणी दरम्यान काही विक्रेत्यांनी ई-पॉस मशीनद्वारे विक्री न करता ऑफलाईन पद्धतीने खतांची विक्री केलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानामधील खतांचा साठा व ई-पॉस मशीनमधील साठा यामध्ये तफावत आढळून आलेली आहे. अशा 12 खत विक्रेते करणाऱ्या दुकानदारावर कृषी विभागामार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने या बातमीच्या अनुषंगाने मी सर्व विक्रेत्यांना आवाहन करतो की आपण सर्व जी खतांची विक्री आहे ती ई-पॉस मशीनद्वारेच करावी. परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांमध्ये लाटवडेतील ओंकार कृषी सेवा केंद्र, दानोळीतील कृषीधन ॲग्रो सर्व्हिस, बसवेश्वर फर्टिलायझर, पद्मावती कृषी सेवा केंद्र, साळवणमधील गुरुकृपा ट्रेडर्स, शाहूपुरीतील जंगम कृषी उद्योग, किने इथलं माऊली कृषी सेवा केंद्र, कूर इथलं मणाले कृषी सेवा केंद्र, जयसिंगपूरमधील राज फर्टिलायझर आणि केमिकल्स, गिरगावमधील शिवतेज कृषी सेवा केंद्र, बाजारभोगामधील शेतकरी शेती विकास केंद्र आणि शाहूपुरीतील रेणुका ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यापुढे राज्य सरकारला झुकावं लागेल असा ठाम निर्धार माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. ते शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती अभियानात बोलत होते. आज सकाळी करवीर तालुक्यातील सांगवडे गावापासून सुरू झालेल्या अभियानाअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गावांमधील शेतकऱ्यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारी पत्र दिली. शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी राज्यातल्या महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधून जोर धरू लागली आहे. महामार्ग करण्यामागील सरकारचा कुटील डाव शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं गावागावांमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेरली, कनेरेवाडी, कनेरी, कोगिल बुद्रुक आणि खेबवडे या गावांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी कसा मारक आहे हे शेतकऱ्यांना सांगितलं. सांगवडे गावातून या जनजागृती अभियानाची सुरुवात झाली. या अभियानांतर्गत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शक्तीपीठ महामार्गाची मागणी कुणी केली होती का? हा मार्ग व्हावा असं तुम्हाला वाटतं का? पुढील 30 वर्ष टोल भरण्याची तयारी तुमची आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. यावर शेतकऱ्यांनी एकमतानं आम्हाला हा महामार्ग नको असं उत्तर दिलं. यावर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यांचा महामार्गाला असलेला हा विरोध बघून सरकारला या विरोधापुढे झुकावं लागेल असा विश्वास व्यक्त केला. की जसं नांदीच्या वतीनं आपली महादेवी माधुरी आत्ती परत आली पाहिजे यासाठी लढा उभा झाला तर सरकारला झुकावं लागलं, तसं येणाऱ्या काळामध्ये देखील शक्तीपीठसाठी सरकारला झुकावं लागणार आहे हे मला या माध्यमातून जर आपण एकत्र आलो, आपण एकजूट आलो तर सरकारला निश्चितपणे झुकावं लागतं. याचा अनुभव आपण आत्ताच घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांनी कुठलाही प्रश्नाचं उत्तर ते दिले का आपल्याला? म्हणजे आपण त्यांना विचारलं की तुम्हाला हे शक्तीपीठ कशासाठी पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नाही. आपण त्यांना विचारतोय
तुम्ही इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं, शक्तीपीठाला तुम्हाला सांगितलं होतं ना, जी अधिसूचना काढली होती ती शक्तीपीठ रद्द होणार, ते देखील त्याच्याकडे त्यांचं आता उत्तर नाही. म्हणजे तुम्ही बोलायचं एक आणि करायचं एक, अशी आज परिस्थिती सरकारने या ठिकाणी पुढे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे आज जर अनेक मार्ग आज नागपूरपासून गोव्याला जाणारे असतील, आज रत्नागिरीचं पूर्ण होणारे काही 5-6 मार्ग आपल्या कोल्हापूरपासून गोव्याला जाणारे आहेत. त्यामुळे कशासाठी हा प्रश्न हा आमच्या निश्चितपणे समोर येणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ हा कुठल्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे. आज माझी आपल्या सगळ्यांच्या समोर भूमिका राहणार आहे. मी मागच्या वेळी देखील उल्लेख केला होता कलेक्टर ऑफिसच्या इथं की आमच्या शेतकरी बंधूंच्या एकही जमिनीला जर हात लागला तर पहिले ऋतुराज पाटीलला धक्का लावावा लागेल, मंत्री साहेबांना धक्का लावावा लागेल, राजू शेट्टी साहेबांना धक्का लावावा लागेल, तरच तुम्ही आमच्या जमिनीकडे पुढे बघू शकता. महामार्गासाठी शेतकऱ्यांची 2 वेळा कर्जमाफी होईल एवढा पैसा खर्च होणार आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा हित साधलं जाणार नाही. सरकार कर्जबाजारी होणार आहे. मग सरकार नेमकं कुणाचं हित साधतंय असा सवाल माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित केला. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी सह्यांच्या मोहिमेद्वारे महामार्गाला असलेला विरोध व्यक्त करतायत. शेतकऱ्यांच्या महामार्ग नको म्हणणाऱ्या अर्जांचे गठ्ठे बघूनच सरकारचे डोळे उघडतील असंही त्यांनी नमूद केलं. या अभियानातील सर्वच गावांमधून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला असलेला तीव्र विरोध व्यक्त केला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वोच्च न्यायालय महादेवी संदर्भातील नांदणीच्या जैन मठाचं म्हणणं ऐकून घेणार. गुरुवारी 14 ऑगस्टला होणार सुनावणी. महायुती सरकारमधील गंभीर आरोप झालेले मंत्री आणि लोकप्रतिनिधींविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आक्रमक आंदोलन. कोल्हापुरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढ्यापुढे राज्य सरकारला झुकावं लागेल, माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा विश्वास. कृषी विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी. अनियमितता आढळलेल्या 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती. आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा टप्प्यातील कामांबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली नाराजी. कामात प्रगती झाली नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल. नामदार मुश्रीफ यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.